हॅलो गायज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिर्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता लवकर उठलो आहे. आता जायची गाडी सर्व्हिसिंगला. सर्व्हिसिंग गॅसची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. लई टाईमाची नंतरची होती, पण फोन लावला का बाबा आम्हाला लवकरात लवकर गाडी पाहिजे, कारण की आपण आता थोड्याच दिवसामध्ये बाहेर चाललो आहे. म्हणून अशी गाडी फ्रेश असली का मग टेन्शन नाही. तर एक्स्ट्रा चालले 750 जातो. आता ना ओला करून यावं लागणार. आलो आता शोरूम जवळ. आपला माणूस येते परत वारच लावा आतमध्ये रको दिसतं. पुढं ने मागं नाही करायला कंटाळा येते. एकदा त्याच्या हातात दिले का निघालो डायरेक्ट आपल्या घरी जाऊन पण 2-3 कामात गाडी ती न्यायची ती घ्यायची. काय रे यार. त्यांना आपली थार घेऊन गेलो. आता येताना मस्त की शेअरिंग रिक्षा. आता मस्त की ओला गेले. आता जातो मस्त की बाईकवर घरी. कमी खर्चात घर पे पोहोचणे का भाऊ. रॅपिडो गेले. रॅपिडो कोण गावाशी पनवेलला ह्याचं 20 रुपये, आणि आता इथून पनवेलशी आजही गावात जायचं 44 रुपये. म्हणजे 70 रुपयात घर पोहोच. नाही तर तसं 200 रुपये झाले, 200-250 रुपये. दिमाग रो. घरी आता मस्त फ्रेश वगैरे होतो. त्याच्यानंतर पुढचं काय आहे ते बघतो. चालले जरा बँकेमध्ये काम आहे, तो करून येतं. सायलेन्सर तुटला यार. 3-4 कामं निघली का पण होती. दिवस आहे काय सकाळपासून त्याच कामाला समजा नाही. काय माहिती सकाळच कोणचा पण होती. तोंड वाढला. हे ह्याला चेक पण करतं बँकमध्ये काही विषय चालू आहे क्लिअरिंगचा, म्हणून करतं 5-6 दिवस होणार नाही. अरे आजचा दिवस जगू का नको मी, का झोपू का करा, मग त्याच काही समज नाही. ऊन म्हणजे ऊन लय भयंकरवाला आहे. जराशी घरी भाकर खाली चॉकलेट चहा नाही प्यायला दिला. आईस नको करतो भाकर का. आणि लगेच फोन आला का JCP आले फार्म हाऊसला. रस्ता पावसानीला वाट लावले, दुसरं काय नाही. आता पूर्ण फॅमिलीने आपले साथीदार 4-5 जण त्यांच्यासोबत चाललो आपण. साई कृपा का साई दिपला, दोघांपैकी एक. आता घरातली कुठं चॉईस करतात तिकडं. आमच्या मोठ्या शेठचा बड्डे आहे, म्हणजे आमच्या फादरचा बड्डे आहे. त्याच्यामुळं खूप दिवसानंतर फॉर्च्युनर काढलेली आहे. शूट तर इकडाचे ते दिवसभर आमचा फादरच फिरवतो. आणि आपली आज थार कामाला टाकलेली. आता उद्या भेटेल, बघू किती खर्चात येतं. लय रफ चालवले 40,000 किलोमीटर. बघू आता उद्या काय आहे तिचा काम तमाम. जास्त नको खर्चा देऊ, कमीच दे जरा एंडिंग चालू आहे. आणि तो केक घ्यायला भाई लगेच आपल्याला चॉईस झालेला आहे. केक वाटतो का नाही, ऑर्डरचा होता पण याला बरं दे, एक्स्ट्रा घे पण दे. फॅमिली गेली आहे पुढं, आम्ही दोघं राहिल्यात मागं. आम्ही नातकर्ती घ्यावंच लागतं आमच्या वाटी. अजून पब्लिक पुढं गेलेली आहे अजून आमची. बाबाला बरं हो तिकडे साईदीप एकदम फेमस, एकदम आमचा रेगुलर वाला. 25 लोग खाना खा रहे और पूरा फैमिली इधर बैठा है. की सगळी फॅमिली पोट भरून जेवलेली आहे. आम्ही दुसरे एका बसलेलो. आमचा कारभार वेगळा होता म्हणून दाखवू नाही शकलो. आता जेवली, आता निघली घरी जायला. आलेलो आहे घरी मस्त की पेट भरून जेवलेलो आहे. खूप मजा केलेली आहे आम्ही. इकडे तुम्हाला दाखवू शकलो नाही, फक्त खूप चर्चा झालेली आहे आमची फादरच्यानं माझ्या लग्न ऐकण्याची. बघू आता उद्या फोटो आला तर पोरीचा. बघू बोलले फोटो पाठवायचे नाही पोरीचा. बघू आता चांगली असली तर करू लगीन. मग आहे. चला बाय बाय, गुड नाईट. दी नेक्स्ट डे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. जातो आता फ्लॅटवर चाय नाश्ता करण्यासाठी. बघू बिस्किट आहे का काय खायला आहे ते चहामध्ये. जाऊ दे तसं समजेल. त्याच्यानंतर पेट्रोल पण टाकायला जायची गाडी. काय मग ड्रेसिंग वाटतं का ना ओके. खूप दिवसानंतर वर्किंगवर हात मारलेला आहे.
तर तिला नीट पुसावं लागणार मला असं वाटतं, कारण की जरा मागले अशी फील येतोय. राहू दे, इज ओके, चलताय इथना तो. मस्तपैकी पोळी आणि चाय पिलेला आहे. आता जातो पेट्रोल टाकून येतं. आणि पाण्याबाई कुठे आहे आपल्याला बघू दे पहिले. ती थार काम आहे, 3 दिवस झालाच गाडी ना म्हणजे जरा काय भैया भाई द्या लवकर, याचीच तर कमी आहे. पण वाटतं साखरच पण होते लागले. पेट्रोल तर पेट्रोल कपले ना, बॅटरी तर बॅटरी पण उतरले. आयला म्हणजे काय जगाचंच नाही का मी असं ठरवलंय का काय पण होती मागे लागून. मग आता पेट्रोल टाकून तिथे गाडी चालू होते का नाही ते फुकाट किक मारायला लागतं. या आयला 4 चौघांना लाज नाही तर मग काय. शिप बाबा पेट्रोल पंपानंतरी पोचली. मन तर वाटतं तिथं धक्का मारायला लागला असतं का काय. फुल केली, आता टेन्शन नाही. जाऊसर कपन आहे तोपर्यंत याचा तोंडण्या भागाचा पेट्रोल पंप. काय बोलता बरोबर की नाही. याच्यासोबत आता चालली याची गाडी सर्व्हिसिंग टाकायला. भाई आपली 10 महिन्यात 10,000 किलोमीटर फिरली आणि याची 10 महिन्यात फक्त 2500 किलोमीटर. म्हणजे लवकर माझी वाटतं कटारा होईल गाडी. म्हणतं त्याच काहीतरी वाटतंय. लई दिवसानंतर म्हणतं वाटतं दुसरी सर्व्हिसिंग इकडं 5वी चालू आहे हिची. आलं इथं पण इथं खूप गाड्यांचा रश आहे म्हणून बाईचं वाटतं उद्या भेटणार आहे. बाईला बरं तर सोडतो तुला आज, न्यायला पण येतं मग. बाईने एक सर्व्हिसिंग फुकाट घालवली, फुकाट TC भेटली त्याला. बाई आपलं काम ना आपला लय डेंजर असते. आपण एकही फुकाट ना घालवी. खर्च तो मागताय ना. आपल्याला याची गाडी आता माझ्या गाडीचा पण जरा फार राहिलेला त्यांना बरं द्या करून. यायला सर्व्हिसिंग केली ते भांगार तर आपल्याला परत यायला इकडे टाईम नसतं म्हणून नशीब इकडे आलो तेव्हा करून घेतली. आता जातं याला सोडतं. आता बघू थार आपली कधी भेटतं येतं. फोन लावलेला, काम चालू आहे बोलतं. आता बघू संध्याकाळच होईल मला तर असं वाटतं. जातं आता मस्तपैकी घरी जेवतो. बघू काय आहे जेवायला. मस्त की पोट भरून जेवलो. आता जातो जरा पाण्याची पाठी पनवेलला एक काम आहे तो करून येतो. जरा काम होता तो माणूस जरा आला मग जरा वडाला लेकला टाईमपास करायला आलो. दोघं जण बरं वाटतं जरा. दुपारचे पण हवा येतं थंड थंड. मौसम तर काय एकदम सुहाना होतो होईत चालले. आता असं सुहाना मौसम राहू दे रे, आम्ही फिरायला जाईपर्यंत. आता सारंग व्हायला घेऊन फटाके वाजवायला चाललेले आहे. इकडे घराजवळ नको मैत्रिणींच्या घरानं रॉकेट सुटता जाताना फुकाट नक्की यायची उद्या सकाळ आमच्या घरी. दोन बॉक्स आणलेलं सारंगबाईला फटाक्यांचं सगळं संपवलं. बघता तर एवढंच मना दाखवायला ठेवलं का अंकल चल तुझ्या बरोबर वाजवायचं म्हणून. बघा म्हणजे किती आहे. मन तर वाटतं पुढच्या वर्षी 4 बॉक्स लागतील. खूप मज्जा करतो यो खूप. आता यो रॉकेट आहे यो लावतं. लय रॉकेट इकडे तिकडे गेले. यो बघू आता कुठं जातं तर थांबरती यो स्लोली आहे. पाण्यात पण क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आणलेली ना भावानं आपण. खाली तर ठेव पहिली, इथं खाली ठेव अशी. इथं थांबा का थांब बंद करतो. ॲक्च्युअली एवढं संपणार नाही म्हणून पाण्याला बोलवले आता. तो लाडू फॅमिलीला पण घेऊन आला. लाडू फॅमिली लाडू बघा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आणलेली भाऊ सनू. चक्री पण पाण्याने फिरतय. नेक्स्ट टाइम यावं आपले काय पुढच्या वर्षी. बघा ना एकदाच एवढं लावायची इच्छा आली पण या घुसणार नाहीये. 2 लावावा म्हणता असं वाटतंय. आता एक सोबत 2 बघू कुठे जातात तर. गणपती बाप्पा बबलू अशा अंगा मालता. रॉकेट वाजून झाला त्याचा फटाके बाकी लय घाबरतं. अजून 2-3च राहिले बस.
वाचतं का नाही ते आईला फुसकी झाला बाबू. तर आता घरी खूप मज्जा केलेली आहे आज. चला भावांनो, तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.